लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविधारगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय गुरुदेव समर्थ। सोहमपुरी महाराज की जय। माधवपुरी महाराज की जय। गुरु माऊली माता की जय। माधवदास महाराज की जय। यमुना माता की जय। सब संतन की जय हो। जय जय गुरुदेव समर्थ। जय जय गुरुदेव समर्थ। सर्वांनी 1 मिनिट ध्यान करायचं आहे, गुरुमाऊलीचं चिंतन करायचं आहे आणि नंतर आपल्याला गुरुवंदना घ्यायची आहे।
त्या अगोदर सगळ्यांनी मनाची एकाग्रता होण्यासाठी 1 मिनिट ध्यान करायचं. त्या अगोदर 3 वेळेस ओंकार करायचा. माझ्यासोबत ओंकार करायचा, 1 मिनिट ध्यान करायचं आणि नंतर गुरुवंदनेला सुरुवात करायची. सगळ्यांनी सरळ बसा. त्यानिमित्ताने आपल्याला सर्वांनाच, लहान थोर सगळ्यांनाच गुरुमाऊलीचं चिंतन घडावं आणि मनाची एकाग्रता व्हावं, यासाठी हा तास.
शांती स्वरूपा जय गुरुदेवा 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 भक्ति स्वरूपा जय गुरुदेवा विश्व स्वरूपा जय गुरुदेवा विश्व स्वरूपा जय गुरुदेवा विश्व स्वरूपा जय गुरुदेवा नारायण रूपा जय गुरुदेवा नारायण रूपा जय गुरुदेवा
आज आपल्या कार्यक्रमाचा पहिला दिवस तसा कालच झालेला आहे. माधवदास महाराजांची पुण्यतिथी काल झाली, काला झाला आणि आजपासून पुन्हा 7 दिवसाच्या सप्त्याची सुरुवात असते आणि त्या निमित्ताने आपल्याकडे भागवत कथा ठेवण्याऐवजी कानेगाव महात्म्य संयोजकांनी ठेवलेला आहे. या पाठीमागचा एवढाच उद्देश आहे की एवढ्या दुरून दुरून लोक येतात. पुणे, मुंबई, औरंगाबाद, जालना, रांजणी, भाटेपुरी खूप दुरून दुरून लोक येत आहेत आणि या कानेगावचं महत्त्व काय आहे हे बाहेर गावून येणाऱ्या तर लोकांना कळावंच, पण गावातील सुद्धा ज्या नवीन सुना आलेल्या आहेत, लहान लहान मुलं आहेत, ही पुढची जी पिढी आहे त्यांना या कानेगावचं महत्त्व कळावं, कानेगावचा इतिहास माहीत व्हावा आणि या कानेगाव भूमीमध्ये किती थोर संत होऊन गेलेले आहेत याचं महत्त्व कळावं. आणि जागेचं महत्त्व कळालं म्हणजे माणसाची भावना अजून दृढ होते, भावना पक्की बसते. मुंबईच्या व्यक्तीला कानेगावला दर्शनाला येण्यासाठी 2000 रुपये खर्च करून यावे लागतात आणि कानेगावातल्या व्यक्तीला दर्शनाला जायला 1 रुपया लागत नाही. मग त्या व्यक्तीला काहीतरी अनुभव आला असेल म्हणूनच येईल ना. अनुभव आल्याशिवाय तर कोणी येतच नाही एवढ्या दूरून. मग अशी अवस्था होऊ नये ना आपली. तुम्ही काय आणि मी काय, मी पण त्यातलीच आहे की गाईच्या कासाला गेचूड असत आणि त्यांना काय वाटतं, हा कानेगाव आपलंच आहे, माय आपल्याच आहे, गुरुमाय आपल्याच आहे. संकट आलं की मग गुरुमाय करतील ते होईल म्हणायचं. गुरुमाईला नवस करायचा, तेवढ्या ह्याच्या पुरतं करायचं. गुरुमाय अवकृपा तर करतच नाही, कारण गुरु कधीच अवकृपा करत नसतात. देव करेल पण गुरु करत नाही. तुम्ही कसेही
केलो तरी गुरुची तुमच्यावर कृपाच असते. पण आता हे जुन्या लोकांना खूप अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवातून ते वागत आहेत, पण हे पुढच्या पिढीला एवढं माहित नाही आणि मग त्याचा इतिहास थोडक्यात माहित व्हावा या उद्देशासाठी जे आपलं संयोजक मंडळ जे आहे त्यांनी हे कानेगाव महात्म्य आईसाहेब तुम्हीच सांगा असा म्हणून अट्टास केलेला आहे. मी काही कथाकार नाही, मी कीर्तनकार नाही आणि मी ज्ञानी पण नाही, मीच तुमच्यामधलीच मी एक आहे. फक्त एवढाच फरक आहे की थोडस जास्त दिवस साधू संतांच्या सहवासामध्ये, गुरुमाऊलीच्या सहवासामध्ये, माधवदास महाराजांच्या सहवासामध्ये गेलेला आहे जीवन आणि त्याच्यामुळं फार तत्वज्ञान सांगायला मला येत नाही. पण मी जे काही अनुभवलेलं आहे, मला जे अनुभवाला आलं, मला जे पाहायला मिळालं, जे जसा यशोदा कृष्णाचा जसा खेळ माधवदास महाराज, गुरुमाऊली मायलेकरासारखं, यशोदा कृष्णासारखं असं जे राहत होते, दुसऱ्यांना वाटायचं हे भांडण करून घेतात, पण ते थोडा वेळ भांडल्यासारखं करायचे, लगेच बोलायचे, लगेच चला माय चहा करायचे असं म्हणून लगेच त्यांना हाताला धरून नेऊन चहा करून पाजायचे. हे जे अनुभव आम्ही जवळून अनुभवलेले आहेत, फक्त यामधून तुम्हाला हे मला सांगायचे, फार तत्वज्ञान सांगायचं नाही आणि एवढ्याच उद्देशासाठी हे कानेगाव महात्म्य ठेवलेलं आहे. अनादी काळापासून संत होऊन गेलेले आहेत, होत आहेत आणि पुढेही होणारच आहे आणि कोणाची तरी पुण्याईशिवाय हे चलतच नाही ना गाडा. म्हणून पण खूप संत होऊन गेले तरी सगळ्याची कीर्ती सगळ्यांना माहिती नसते, सगळ्यांना इतिहास माहिती नसतो, काही जणांचं माहित असतं, काही जणांचं नसतं. आणि आपल्या तर या कानेगावच्या भूमीमध्ये एवढे थोर थोर संत झालेले आहेत आणि या संतांचा इतिहास तुम्हाला सांगायचा आहे. मग त्याच्यामध्ये सोमपुरी महाराज, माधवपुरी महाराज, गुरुमाऊली, माधवदास महाराज, यमुनामाय. आता इथून पुढं, आता आज आपल्याला पावसामुळे उशीर झाला, इथून पुढे आता उद्यापासून गुरुमाऊलीची इच्छा असेल तर, कारण त्यांच्या इच्छेशिवाय तर पानही हलत नाही, वेळेवर कार्यक्रम सुरू होईल. 2 वाजता कथेला सुरुवात होणार आहे आणि 5 वाजता आपल्याला आरती पूर्ण करायचं. तर एवढ्याच वेळेमध्ये मी तुम्हाला दररोज एका संताचं चरित्र सांगणार आहे आणि ते चरित्र सांगत असताना मला जे काही अनुभव आलेले आहेत किंवा महाराजांनी, माधवदास महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे, हे माझ्या मनाचं काहीच नाही. सोमपुरी महाराजांचं चरित्र लिहिलंय माधवदास महाराजांनी, माधवपुरी महाराजांचं चरित्र लिहिलंय माधवदास महाराजांनी. पण ज्या वेळेस गुरुमाय आणि महाराज एकत्र बसून गप्पा मारायचे त्यावेळेस महाराज सहज प्रश्न विचारून जायचे. सोमपुरी महाराजाबद्दल विचारायचं आणि मग त्यांचं बोलणं संपलं, दोघंही उठायचे, मग चहा पाणी व्हायचं, इकडे तिकडे झाले की महाराज मध्ये देवाच्या बाजूला तिथं जायचे आणि तिथं जाऊन लिहून काढायचे. त्यांनी हा इतिहास लिहून ठेवलेला आहे. माधवदास महाराज जर नसते तर आपल्याला सोमपुरी महाराजही कळाले नसते, माधवपुरी महाराजही कळाले नसते आणि गुरुमाऊलीही कळाल्या नसत्या. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. यामध्ये या गादीवर बसून माझ्या मनाचं मी एक शब्दही सांगणार नाही आणि खोटं सांगणार नाही. जे सत्य घडलेलं आहे, जे अनुभवलेलं आहे, जे डोळ्यांनी पाहिलेलं आहे, हे मी तुमच्या समोर मांडणार. म्हणून सगळ्या माझ्या माता भगिनी, गुरुमाऊली परिवार, सगळ्यात चांगला शब्द आहे की आपण सगळे एका परिवारातले आहोत. म्हणून लहान मोठे सगळेच
या माऊली परिवाराला माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी तुम्ही कार्यक्रमाला रोज या आणि ऐका. पुण्यभूमी कानेगावाची गाथा त्रिवेणी संगमाची हा ग्रंथ लिहिला आणि दूरदूरच्या लोकांनी सगळ्यांनी वाचलाय सुद्धा. पण आणखीन बऱ्याच जणांच्या हातात ग्रंथ नाही. असू द्या, वाचनापेक्षा ऐकलेलं आणखीन जास्त लक्षात राहतं. म्हणून निदान ऐकायला तरी दररोज या. कामाची ओढ करू नका. आजारी पडलं तर सहज 7 दिवस जातात. गुरुमाऊलीच्या कृपेने तुम्हाला सुखी ठेवले, मग त्या सुखात माईच्या कृपेने चांगले. चला आपण त्यांचं चरित्र ऐकायचंय आपल्याला. असं म्हणून एवढे 4 दिवस बाजूला ठेवा कामाचे आणि जरूर ही कथा ऐकायला. तुम्हाला वाटेल भागवत नाही, त्याच्यात काय रंग येणार आहे. आपल्याला रंग येणे हे नाही, आपल्याला आवश्यक काय आहे. 7 दिवस आपण भागवत ऐकतो, त्यातले तत्व किती लक्षात घेतो आपण. 7 दिवस ऐकतो, आपल्या लग्नासारखे लग्न करतो, पाळणा घालतो, आपण हे करतो. करू नये असं नाही, बिलकुल करायचं, जरूर करा. पण त्याच्या पाठीमागचे तत्व लक्षात घ्या. आणि ही जी गुरुभक्ती आहे सगळ्या भक्तीचं मूळ आहे. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. ही गुरुभक्ती अशी आहे की झाडाच्या बुडाला पाणी घातलं म्हणजे आपोआप सगळ्या फांद्यांना पाणी जातं. त्याला प्रत्येक फांदीला पाणी टाकत बसावं लागत नाही. आणि सगळ्या भक्तीच्या मुळाशी ही गुरुभक्ती आहे. आणि आपण भाग्यवान आहोत की तुम्हालाही गुरु लाभलेले आहे आणि मलाही लाभलेले आहे. आपलं काहीतरी पूर्वीचं पुण्य आहे म्हणून आपल्याला एवढ्या थोर संतांचा सहवास भेटलेला आहे. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आपण आज आहोत, उद्या आहोत की नाही माहिती नाही. मी आज तुम्हाला बोलते, पुढच्या वर्षी आहे की नाही कोणाला माहित. गेल्या वर्षी सारखं कोरोना झाला की गेलं त्याच्यात. गुरुमाई महाराज सांगायचे, माणसाने परमार्थ असा करायचा कसा, उद्या आपण आहोत की नाही माहिती नाही. म्हणून आजपासूनच परमार्थाची सलगी करायची, म्हणजे तातडी करायची, गडबड करायची. आणि उद्या आहो की नाही म्हणून जर संसार केला तर राखण काही बी होत नाही. शेत माझं म्हणावं लागतंय, घर माझं म्हणावं लागतंय, लेकरं माझ्या म्हणावं लागतं, सगळ्याचं पालन पोषण करावं लागतंय. उद्या आहोत आपण, आपल्याला खूप दिवस जगायचंय आणि हे खरं आहे म्हणून करायचं. असं म्हणून संसार केला तर जतन होईल ना. पण उद्या आहो की नाही हे माहित नाही म्हणून परमार्थाची तातडी करा. हे गुरुमाईचे महाराजांचे शब्द आहेत. म्हणून आता ही कथा आज होते, पुढच्या वर्षी काय कोणाला माहित. म्हणून मिळालेली संधी दवडू नका. आणि इथून पुढं मी तुम्हाला आणखी पुढे सांगणार आहे. तर एवढी कळकळीची सगळ्यांना विनंती करू आणि थोडासा आपण जय जयकार करू नामसंकीर्तन आणि नंतर आपण विजय. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय. सगळ्यांनी काय वाजवा. गुरुदेव तुम्हारी
बहुदानशूर कान्हरदेव राजा यदुवंशी कालयुक्त संवत्सर शुक्ल 10 मार्गशीर्षी शालिवाहन शके 1180 यज्ञदान कान्हे गावी बहुपुण्य राशी पुढे निजबोधाचा दाता विश्वबीज सोहमपुरी तप योग साधियेले माधवदास माधवपुरी मज गुरुमायच आठवे पडता जडभारी वर्णवेना थोरवी संताची शब्द भाषा अपुरी सुमारे 800 वर्षाचा इतिहास आहे कानेगावचा आणि याला साक्ष आहे शिलालेख जो आता ध्यान आश्रमामध्ये आहे त्या शिलालेखावर कोरलेले आहेत देवनागरी लिपीमध्ये 35 ओळी कोरलेल्या आहेत आणि त्या लिहिलेल्या ज्या ओळी आहेत त्याच्यावर 800 वर्षाचा इतिहास आहे तर या ठिकाणी शालिवाहन शके 1180 म्हणजे इसवी सन 7 डिसेंबर 1258 या दिवशी या ठिकाणी 1 लाख यज्ञ केलेले आहेत 1 लाख यज्ञ झालेले आहेत कान्हरदेव नावाचा राजा होता इथं त्या राजाचं इथं वास्तव्य होतं आणि या कान्हरदेव राजाने या ठिकाणी भरपूर दानधर्म केलेले आहेत आणि यज्ञ पण केलेला आहे यज्ञ होम हवन म्हणजे अशा या कान्हर देवाच्या नावावरून हे कान्हे गाव नाव आहे राजा कान्हरदेव गाव कान्हे गाव अगोदरच्या जुन्या दप्तराला सुद्धा जे ग्रामपंचायतचे जुने त्याच्यात कान्हे गावच आहे कान्हे गावचं अपभ्रंश कान्हेगाव झालेलं आहे आणि हा इतिहास आपल्याला कसा भेटला आपल्याला इतके दिवस तर काहीच माहित नव्हतं पण डॉक्टर तुळपुळे हे इतिहास संशोधक आहेत लातूर आणि त्यांनी आता प्रत्येकाचा काहीतरी छंद असतो किंवा आवड असते कोणाला संगीताची आवड असेल कोणाला चित्रकलेची असेल कोणाला इतिहासातले घटना जमवण्याची संग्रह करण्याची आवड असते तर हे इतिहास संशोधक होते आणि हे शोध घेत घेत जेव्हा कानेगावला आले त्यावेळेस त्यांना हा शिलालेख दिसला तो होता मारुतीच्या समोर आता जुन्या लोकांना सगळं माहित आहे आणि तो शिलालेख मग त्याच्यावर काहीतरी केमिकल टाकून वगैरे साफ करून जेव्हा ते पाहिलं त्यावेळेस त्याच्यावरचे अक्षर स्पष्ट वाचता आणि मग त्याच्यावर हे आजूबाजूचे जे गाव आहेत उजळम साकोळ तुरुरी उजलंब गाव नाव आहे त्याच्यावर तर असे नाव वेगवेगळे त्याच्यावर आहेत पण हे आपल्या जवळपासचेच गावाचे नाव आहेत हे लक्षात आलं आणि नंतर हे महाराजांच्या पण लक्षात आलं आणि त्यांनी तो शिलालेख
इतिहासाची साक्ष आहे, याला कोणाचाच पुरावा लागत नाही. हे पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष सुद्धा दगडाला काय होणार आहे, पाणी आणि पावसाने किती काळानंतर झिजून जाईल. पण हा जो शिलालेख आहे तर तो शिलालेख आता ध्यानाश्रमामध्ये आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला हे माहिती झालं की कान्हरदेव नावाचा राजा होता आणि या राजाने इथं एक लक्ष यज्ञ केलेला आहे, इथं दानधर्म केलेला आहे. तर ही पुण्यभूमी, एवढा मोठा राजा इथं वास्तव्य करतो म्हणजे कमी नाही. आणि म्हणून आणि यज्ञ करताना पहिल्यांदा महादेवाची पूजा करतात. महादेवाचा पूजा अभिषेक करून यज्ञाची सुरुवात असते. आता हे जे कानेश्वराचं मंदिर झालेलं आहे हा फक्त जीर्णोद्धार आहे, हे उगीच काहीतरी नाही, याला पुरावा आहे. अगोदर जुन्या लोकांनी पण सांगितलं काहीतरी छोटस मंदिर होतं म्हणे इथं, पण तेव्हापासून त्या राजाच्या काळापासून तिथं महादेवाचं मंदिर होतं आणि त्या महादेवाचा अभिषेक करून ते यज्ञ होम हवन केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी महादेवाची इच्छा असेल, भूकंपाच्या निमित्ताने इथून सगळ्याला वर नेलं आणि आपण इथं येऊन बसले, सत्य आहे की नाही. आणि इथं त्यांचं वास्तव्य झालं महादेवाचं. तर असे हे, आणि म्हणून या महादेवाचं नाव सुद्धा कान्हेश्वर भगवान असं आहे. तर हा या ठिकाणचा इतिहास आहे या कानेगावचा. आणि एवढंच नाही तर या ठिकाणी अनेक संत, तर आता हे अलीकडच्या काळातले तर आहेत, पण अगोदर गुरव समाजामध्ये हनुमंत दादा म्हणून एक संत होऊन गेले, ज्यांनी आपला देह मंगळवेढा येथे ठेवलेला आहे. हे आपल्याला अलीकडच्यांना कोणालाही माहिती नाही. आता खूप जुन्या लोकांना माहिती असेल, पण आता ते आपल्याला सांगायला कोणी नाही, तरी पण अगोदर सांगितलेलं आहे. म्हणून हे एवढे थोर संत या कानेगाव मध्ये जन्मलेले. तर यांचं तुम्हाला मी थोडक्यात चरित्र सांगणार आहे. या गुरव समाजामध्ये हनुमंत दादा जन्माला आले. शेतकरी दररोज कष्ट करायचं, शेतात काम करायचं, शेतातच राहायचं, शेतात झोपायचं. आणि पंढरपूरची वारी तर सगळ्यांना, म्हणजे गावातले प्रत्येक गावातून गावागावातून तर जातातच पंढरपूरला. आता तर आषाढी एकादशी होती आहे, पुढे काल्याचा कार्यक्रम आहेच, पौर्णिमेचा पंढरपूरला. अनेक संतांच्या पालख्या दिंड्या पंढरपूरला जातात. आणि सगळ्यांनाच आळंदी ते पंढरपूर यात्रा करण्याची ओढ असते. आणि एखाद्या वेळेस जर आळंदीच्या वारीला गेला तर पुढच्या वारीला त्याला गेल्याशिवाय राहतच नाही, एवढी ती ओढ असते, आवड असते. तर ही इसवी सन 1296 पासून हे दिंड्या पंढरपूरला जाण्याची प्रथा सुरू झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेलंच आहे ना, माझी जीवीची आवडी पंढरपुराने. तर हे त्याच्या अगोदर पासूनही हे सुरुवात आहे प्रथा. तर असंच या हनुमंत दादाला पंढरपूरला जाण्याची खूप ओढ झाली. आणि मग या ध्यासामध्येच ते शेतामध्ये झोपलेले असताना सगळे लोक चालले पंढरपूरला. आषाढीला जातात, कार्तिकीला जातात, माघवारीला जातात. आणि आपल्याला काय जायला मिळत नाही. पूर्वी वाहनही नव्हते ना, चालत जावं लागायचं.
आणि त्यावेळेस मग हे या ध्यासामध्ये शेतामध्ये झोपले आणि पहाटे त्यांना जाग आली सकाळी पहाटे झोप लागली आणि सकाळी जाग आली. सूर्याचे किरण अंगावर पडले आणि डोळे उघडून पाहतात तर काय, वाळू अंगाला लागलेली आहे, चंद्रभागा दिसते. एकदम दचकून उठून बसले. हे काय, आपण तर पंढरपुरात आहोत, हे असं कसं काय घडलं? आणि मग त्यांच्या ध्यासाला ते फळ आलं. एवढा ध्यास जर देवाचा झाला तर देव भेटल्याशिवाय राहत नाही. हे इतिहासाचे साक्ष आहेत. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा पांडुरंगाची कृपा झाली आणि त्यांच्या कृपेमुळं ते पंढरपुरात दिसत आहे. आणि एकदम सगळीकडे पाहिलं, वारकरी मंडळी दिसत आहेत. आणि मग त्यांना वाटलं की आपण आता एवढ्या ध्यासाने पंढरपूरला आलो आणि काही दिवस ते तिथं राहिले. दररोज नाम ध्यान नामस्मरण करत राहायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, देवाचं दर्शन घ्यायचं. आता त्यांना खूप आनंद झाला आणि आता त्यांनी विचार केला की आता त्या मोहामध्ये जायला नको. आता परतून आपण कानेगावला जायचं नाही, परतून आपण त्या संसारामध्ये जायचं नाही आणि आता आपण या पंढरपुरामध्येच देवाचं नाव घेत राहायचं. आणि हळूहळू त्यांनी तिथंच त्या पंढरपुरात बरेच दिवस राहिले आणि पुढे ते मंगळवेढ्याला गेले आणि मंगळवेढ्याला जाऊन त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आणि त्या हनुमंत दादाची समाधी, हनुमंत दादाचा देह मंगळवेढ्याच्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे. तर एवढे थोर संत आपल्या या कानेगावच्या भूमीमध्ये झालेले. आता हा जुना इतिहास झाला, पण याच्या पुढे सुद्धा आता की माधवपुरी महाराज याच कानेगाव मध्ये जन्मलेले आणि भक्तीचा अंकुर इथंच फुटलेला आहे. आता या कानेगाव शहराबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कानेगाव कसं होतं अगोदर.
थोडेसे घर, एकदम गरिबीची परिस्थिती, आजूबाजूचे लोक मजूर कुठे मिळतात, मजूर जर शोधायचा असेल तर चला कानेगावला, शेंगा काढायला बोलवा, कापूस काढायला बोलवा, काही असं. तर ही जुनी प्रथा होती किंवा त्या काळी, म्हणजे आम्ही लहान असताना पण चला. पण आज प्रत्येक घरामध्ये नोकर वर्ग आहे. एक एकर 2 एकरचा माणूस सुद्धा घरामध्ये सुखी आणि समाधानी आहे. मग हे कोणाची कृपा आहे? कष्ट त्यांनी केलेत आणि त्याचे फळ आपण चाखत आहोत. दररोज पंचपक्वान्नाचं जेवण आहे की नाही? मग हे कोणाची कृपा आहे? कोणाचे कष्ट आहे? आणि म्हणून साधू संत एवढे दयाळू असतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, आणि त्यांची कधीच अवकृपा होत नाही. म्हणून गुरुमाऊली, माधवदास महाराज, माधवपुरी महाराज, सोमपुरी महाराज या सगळ्यांची आपल्यावर कृपा आहे. आणि त्यावेळेस ही परिस्थिती तर आहेच, पण गावाला जर कुठे जायचं असेल जुने लोक तर एक शर्ट असायचा म्हणे, आणि मोठ्या कुटुंबामध्ये एकच शर्ट आहे. गावाला निघालं की ते शर्ट सोबत घेऊन जायचं. मग ज्या पाहुण्याकडे जायचंय त्या गावाच्या शेजारी गेलं मग ते शर्ट काढायचा, आपण अंगात घालायचा आणि मग त्या पाहुण्याकडे जायचं. पुन्हा जाऊन आलं की पुन्हा काढून ठेवायचा आणि पुन्हा बनियान आणि धोती. एवढी बिकट परिस्थिती तेव्हाची होती, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. म्हणून पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. मग ज्या ठिकाणी संत जन्माला येतात त्या ठिकाणी कुळही पवित्र लागतं, देशही पवित्र लागतो. आपला भारत देश महानच आहे. पूर्ण जगाच्या नकाशामध्ये आपला भारत देश पवित्र भूमी आहे. भारत देशामध्ये आपला महाराष्ट्र पुन्हा संताची भूमी. अनेक संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. महाराष्ट्रामध्ये पुन्हा लातूर जिल्ह्यामध्ये, शिरूर आनंदपाळ तालुक्यामध्ये, पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा, आताचा लातूर जिल्हा, 4 संत एकाच ठिकाणी. आता सोमपुरी महाराजांची समाधी काटेजवळ गेला आहे आणि इथं त्रिवेणी संगम आहे. माधवपुरी महाराज, माधवदास महाराज, गुरुमाऊली. तर या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्याचं आपल्याला दररोज भाग्य आहे. पण आपल्याला भाग्य कळालं पाहिजे. आपल्याकडे हिरे आणि गारगोट्या दोन्ही एकत्र ठेवल्या. आपल्याला पारख असेल तर आपण हिरा घेऊ ना, नाहीतर हिऱ्याला गारगोटी म्हणून फेकून देतो. ज्या वेळेस तुकडोजी महाराज आणि गुरुमाऊली ची पंढरपूरला भेट झाली, भेट झाल्यानंतर पुन्हा त्यांनी कानेगावला आले. आल्यानंतर त्यांनी सांगितलं तुकडोजी महाराजांनी की पार्वतीबाई मला तुमच्या झोपडीला यायचं, आणि ते झोपडीला आले. पण सगळीकडे उकिरडे, हे कचरा, साधी झोपडी पाहिल्यानंतर तुकडोजी महाराजांनी सगळ्यांना उद्देशून सांगितलं. हे जुन्या लोकांना माहित आहे की अरे बाबांनो, तुमच्या गावाला हिरे रत्न आलेले आहेत, त्यांची पारख करा, तुमच्या जीवाचं कल्याण करून घ्या, हिरे आहेत. आणि असं जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस सगळ्यांना मग लक्षात आलं कसं असतं. आपल्या आपल्या घरच्या घरी आहे आपल्या, चला. पण जेव्हा बाहेरून माणूस येऊन आपल्या घरातल्या बद्दल सांगतो
त्यावेळेस मग वाटतं अरे हे खरं आहे की. अशा पद्धतीने आपल्याला वेळोवेळी हे संत जागी करतात. म्हणून काय सांगू मी या संताचे उपकार, माझा निरंतर जागते, माझा निरंतर जागते. या साधू संतांची आपल्यावर आहेत. आणि दुसरं आपल्याला काहीच करायचं नाही, त्यांचं चिंतन करायचंय. त्यांनी ज्या रूढी घालून दिलेल्या आहेत. हनुमंत दादाच्या नंतर माधवपुरी महाराज विदर्भ प्रांतातून सोहमपुरी महाराज आले, पापडाच्या वाडीला आले. माधवपुरी महाराज तिथे गेले, तिथे त्यांना अंगरज झाला. 1910 मध्ये माधवपुरी महाराजांचा जन्म झालेला. पुढं 1913 मध्ये गुरुमौलीचा जन्म झालेला. आता मी तुम्हाला पुढं प्रत्येकाचं चरित्र सविस्तर सांगणार आहे. आता हे फक्त ओझरता आहे. आणि गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्यांसाठी, जगाच्या उद्धारासाठी भक्तीची गुढी कानेगावात उभी केलेली आहे. आणि जे देव सुद्धा करू शकत नाही असं संत करतात. म्हणून संताचा महिमा नवर्णवे सीमा, नवर्णवे सीमा, संताचा महिमा नवर्णवे सीमा, संताचा महिमा नवर्णवे सीमा. ना होय ते कामा करुणी दावी, ना होय ते कामा करुणी दावी. येर देव तरी होय तेचा करी, येर देव तरी होय तेचा करी. संतांचा महिमा न वर्णवे सीमा, न होय ते कामा करून दावी. येर तरी होय तेच करी, संताची बरोबरी होईना तेच. देव होईल तेच करेल, पण संत जे देवही करू शकत नाही ते संत करतात. एवढी महान शक्ती
या संतामध्ये गुरुमध्ये असते. प्रारब्ध बदलण्याची ताकद गुरुमध्ये असते. आपल्या प्रारब्धात समजा नसेल आणि आपल्या गुरुच्या जर मनात आलं की ह्याला हे करायचं, तर आपल्या शिष्याचं आपल्या भक्ताचं प्रारब्ध बदलण्याची ताकद गुरुमध्ये असते. एवढे हे संत थोर आहेत. म्हणून आपण आज आषाढी एकादशी आहे, त्या निमित्ताने आता एकादशी बद्दल कीर्तन झालेलं आहे, रात्री पण झालेले आहे. आणि ही जी एकादशी आहे देवशैनी एकादशी आहे. 4 महिने देव झोपतात. या काळामध्ये शुभ कार्य कोणतेही केल्या जात नाही. आणि कार्तिक एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात, आषाढी कार्तिकी. आणि गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्यांना हे पंढरपूर आहे आणि ही जी वाहणारी नदी आहे ना ही चंद्रभागा आहे. गोपाळपूर नाव सुद्धा कसे ठेवलेत बघा. हे त्यांनी ठेवलेले आहेत, आपण नाही. हे पंढरपूर आहे, प्रति पंढरपूर आहे. इथं ब्रह्मांड आहे असं म्हणायचे महाराज. हे ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड. आणि एक छोटासा तुम्हाला अनुभव जागृत देवस्थानाचा सांगते की जिथं जागृत देवस्थान असतं तिथं अगोदर देव येतात आणि नंतर मंदिर तयार होतं. तुम्ही आळंदीचं पहा, देहूचं पहा. तुकाराम महाराजांच्या आजोबांनी भक्ती केलेली होती आणि देव अगोदर आले, तुला वारी करणं होत नाही ना, मी येतो तुझ्याकडे. आणि मग त्या आंब्याच्या झाडाखाली तिथं शोध, मी तुला तिथं सापडतो आणि मग आता तू इकडे येऊ नको. आणि पुन्हा मग तिथं मंदिर बांधलं गेलं आणि पुन्हा तुकाराम महाराजांनी त्याचा जन्मोद्धार केला. आणखी पहा कानेगावात काय झालेलं आहे. माधवपुरी महाराजांनी देवाला आणलं, निर्गुण रूपात आले देव माधवपुरी महाराजांच्या काळात. सगुण रूपात कोण आणलं? गुरुमाईने आणलं. पंढरी पेठेतून आणला आम्ही देव, गुरुमाईचा भाव देऊन या. काय दिलंय आपण त्याला? भाव दिले. देव घ्या कोणी मांडिले दुकान, पैसा मोल मान काहीच लागत नाही. फक्त काय लागते त्याला? अनन्य भक्ती लागते. माझ्या मंदिरात आला सावळा श्रीहरी, काही घेना तिळ भरी, चाड अनन्याची धरी. अनन्य भाव, अनन्य भक्ती एवढंच लागतं देवाला. आणि त्या भावनेसाठी
पंढरपुरातून देव कानेगावला आलेला आहे. आणि किती तुम्हाला संत माधवदास महाराजांनी साक्षी पुरावे दिलेले आहेत. पंढरीचा देव आला रे कानेगावात घंटा वाजला, अनुहाताचा मृदंग करूनी, आसन पालख्या शृंगारुनी. इथं दिंडी निघते, इथं पालखी निघते, जिथं टाळविण्याचा गजर होतो तिथं देवाचं वास्तव्य. साक्ष पुरावे सहित सांगितलेलं आहे त्यांनी की पंढरपूरचा देव कानेगावात आलाय. आणि शेवटी सुद्धा त्यांनी प्रयाणाच्या वेळेस सुद्धा सांगितलंय की देवाने येऊन माझं समाधान केलेलं आहे. एकादशी निमित्त जे आपल्याला नियम सांगितलेले आहेत, एकादशी करणं एकदम चांगलं आहे. दोन्ही दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने आहे आणि धार्मिकही. 15 दिवसाला एक उपवास करायला काही हरकत नाही. आणि धार्मिकही महत्व आहे याच्या मागे. आणि नुसती एकादशी करायच नाही, दररोज तुळशीला पाणी घालणं. जयाची द्वारी तुळशी वृंदावन, वैकुंठ भुवन त्याची घर. प्रत्येकाच्या घरात तुळशी असली पाहिजे आणि आपल्याकडे आहेत, असते. आणि पंढरीची वारी. आता एक लक्षात घ्या, गुरुमाईनी कानेगावच्या लोकांना वारी आषाढीची लावली नाही. आपल्या मनाने जातो, पण गुरुमाऊलींनी वारी लावलेली आहे माघ वारी. माघ वारी का लावली? कारण साधू संतांना त्रिकाल ज्ञानी असतात. भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळातलं ज्ञान त्यांना असतं. त्यांना माहिती होतं की आषाढीला आपली वारी आहे. माघ वारीला आपल्या इथले खूप लोक जातात, माघवारी माईने लावलेली आहे म्हणून. तर त्याचं हेच कारण आहे, ते आपल्याला आता कळालं की माईने ध्येय ठेवल्यानंतर, महाराजांनी ध्येय ठेवल्यानंतर अरे खरंच की आपण आषाढीच्या वारीला पंढरपूरला जाऊ शकत नाही. कारण आषाढीचा तिथं जो सोहळा असतो
तो कानेगावात असतो. म्हणून आपण सगळे माघवारीला जातो. आणि त्यांनी देवाला तसं मागून घेतलेलं आहे की माझ्या गुरुसाठी कार्तिक वद्य चतुर्थीला येतात आणि माझ्यासाठी आषाढ वद्य चतुर्थीला यावं. आणि आम्हाला सुद्धा सांगितलंय आषाढी कार्तिकी ही पंढरपूरची, हेच पंढरपूर आहे, ही चंद्रभागा आहे, याच पंढरपूरला येईल. आणि खूप लोक अजून बरेच जण तिकडच्या वारीपेक्षा ह्या वारीला नेमाने येतात. औरंगाबादहून, जालना, रांजणी आणि याच्यानंतर जी एकादशी येते ना, धाकटी आखाडी काहीतरी म्हणतात, त्या आषाढीला पंढरपूरला जातात. जालन्याचे सगळे ह्या आषाढीला ह्या पंढरपूरला येतात, कारण ते माईने वाऱ्या लावून दिले. म्हणून आषाढी आणि कार्तिकीचा नेम सगळ्यांनी हे पंढरपूर म्हणून आपल्याला हे वाऱ्या करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्या माऊली परिवार, गुरु माऊली लेखमाता यांनी तर एवढा छान उपक्रम राबवलेला आहे की या महाराष्ट्रातही नाही, कुठंच नाही. कुठेतरी ऐकले का तुम्ही की बायलिकी येऊन तिथला भंडारा करतात? नाही. एखाद्या वेळेस कुठे कळसाचा जर कार्यक्रम असेल तर तेवढ्या एखाद्या वर्षी तेवढ्या वेळेपर्यंत जातात. पण आता दरवर्षीच महाराजांचा भंडारा गुरुमाऊली लेखमाता करणार आहे. एकदम कौतुकास्पद, अभिमानाची आणि अभिनंदनीय गोष्ट आहे. म्हणून आज त्यांचं सगळीकडे कौतुक व्हायला. प्रत्येक ऐकलेला माणूस म्हणाले काय छान कार्यक्रम केला. तर ही माऊलीची कृपा आहे. आणि माधवदास महाराजांनी जाताना सांगितलेलं होतं असताना त्यांनी की माझी पुण्यतिथी तुम्ही कोणीच करायची का? अशोकराव नांदेडहून यायचे, कळसाच्या कार्यक्रमाला आणलेलं सामान त्यांच्या पुण्यतिथीला झालं. त्यांनी म्हणलं की आता हा मला महाराजांनीच नेम घालून दिलाय, म्हणून त्यांनी 12 वर्ष केलं. आणि वरच्यावर आता त्यांना होत नव्हतं किंवा आता त्यांची सेवा पुढे या लेखमातांना मिळायची असेल, म्हणून आज 3रं वर्ष आहे, 3रंच वर्ष ह्या गुरुमाऊली लेखमाता. आणि यांची एवढी जिद्द आहे, ते बोलून दाखवलेत म्हणून सांगायले मी की आपण ही तारीख आता जाऊ द्यायची नाही. आपण जसं आपल्याला होईल तसं आपण हा माधवदास महाराजांचा कार्यक्रम करायचा. म्हणून या गुरुमाऊली लेखमातांचं पण अभिनंदन. आणि कानेगाव नगरीमधील सर्व ग्रामस्थ, माय म्हणायच्या भाविक आहेत लोक, आणि बाहेर गावून येणारे सुद्धा लोक म्हणतात माय तर म्हणल्याच. पण परवा आमच्या शाळेचा स्टाफ आला होता, 8 दिवस त्यांना सांगायला संपलं नाही की काय कानेगावचे लोक आहेत, किती प्रेम करतात, किती जीव लावतात. म्हणजे कोणाची कृपा आहे? आम्हाला तुमच्या गुरुमाऊलीचं दर्शन घ्यायचंय. एवढ्या ओढीनं ते कुठे जात नव्हते, 40 लोक इथं आले. त्याच कोणाची कृपा आहे? त्यांना मी प्रत्येक वेळेस प्रसाद म्हणून देत गेले आणि त्या प्रसादाच्या सामर्थ्याने त्यांना इथं आणले. आम्ही आणणारे कोण आहे? सांगण्याचं तुम्हाला एवढंच तात्पर्य आहे की आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. या भूमीमध्ये राहतो, इथं जन्माला आलो, ज्या सुना म्हणून इथं आल्या, ज्या मुली इथून गेल्या तिथल्या घराचा उजाळा करणारे, आणि ज्या सुना आल्या त्यांना इथलं माहिती व्हायचंय. म्हणून तुम्हाला सगळ्यांना हे कानेगाव महात्म्य ऐकवण्यासाठी हा अट्टहास आहे. आता आषाढी एकादशी निमित्त आपण आता यांच्याकडून पांडुरंगाचं एक ऐकू. त्या अगोदर मी एक तुम्हाला संत माधवदास महाराजांचं भजन ऐकवते, नंतर आपण
ध्यान तुझे लागू दे हरी रे ध्यान तुझे लागू दे. म्हणा खाली बसलेल्यांना सगळ्यांना माहिती आहे टाळ्या वाजवायच्या आणि भजन म्हणायचं. ध्यान तुझे लागू दे, लागू दे विठ्ठला. विठ्ठल माझा माझा
आपली कथा वेळेवर सुरू होऊ शकली नाही, म्हणून 1 तास उशिरा आणि 1 तास त्याच्यामुळे पुढे गेलेला आहे. यानंतर हरिपाठ आजचे आहे वेळ, त्यानंतर कीर्तन आहे संध्याकाळी पुन्हा. म्हणून आज सुरूच होतो की नाही कार्यक्रम असं वाटलं होतं, पण ते गुरुमाऊलीची इच्छा आहे, त्यांना करून घ्यायचं. आपण करणारे कोणी नाही, करून घेणारे समर्थ आहेत. म्हणून मला जसं माझ्या थोडक्या भाषेमध्ये तुम्हाला जसं सांगता आलं तसं मी सांगितलेलं आहे. आणि मुकं करोति वाचालं पंगु लंघयते गिरियं यत् कृपातमहं वंदे परमानंद माधव. जर त्याची कृपा झाली तर लंगडा डोंगर ओलांडतो, त्याप्रमाणे आम्हाला मुक्याला त्यांनी वाचा फोडलेली आहे. मी काहीच बोलत नव्हते, 10 वेळेस बोललं तर 1 वेळेस बोलायचं आणि सारखं माय म्हणायच्या, माधवराव हे बोलतच नाही बघा, माधवराव हे बोलतच नाही बघा, बोलतच नाही म्हणून त्यांनी बोलायचंच का बोलवलं. म्हणजे त्यांची कृपा आहे आणि दुसरं काही बोलता येत नाही. पण या विषयावर जर विषय निघाला तर मी किती वेळ बोलते हे मलाही कळत नाही. मग ही त्यांची शक्ती आहे, हे माझं नाही. म्हणून मला जेवढं काही बोलता आलं, जेवढं तुम्हाला सांगता आलं तळमळीनं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथून आता आज कानेगाव महात्म्य होतं, उद्या सोमपुरी महाराजांचं चरित्र आहे. ठीक 1:30 वाजता भजनाला सुरुवात होईल, 2 ला कथेला सुरुवात होईल. त्यानंतर माधवपुरी महाराजांचं चरित्र आहे 3ऱ्या दिवशी. 4थ्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे, आपल्याला कार्याला जावं लागतं, त्याच्यामुळं कथेची वेळ थोडीशी लवकर घेण्यात येईल. आणि त्यावेळेस यमुना माऊलीचं पण आहे आणि गुरुचं महत्त्व या विषयावर बोलायचं. त्याच्यानंतर 5वा दिवस आहे गुरुमाऊलीचं चरित्र सांगायचं आहे. 6वा दिवस आहे माधवदास महाराजांचं चरित्र सांगायचं आहे. आणि 7व्या दिवशी जशी कोणत्याही ग्रंथाला अवतरणिका असते, म्हणजे पहिल्या अध्यायात काय झालं, दुसऱ्यात काय झालं, तिसऱ्यात काय झालं, 4थ्यात काय, असं तसं एकदम ओझरता आढावा घेईन मी की पहिल्या दिवशीपासून काय काय सांगितलं ते. आणि संत माधवदास महाराजांची ग्रंथ संपदा, कारण त्यांनी हे ग्रंथ लिहून ठेवले, त्यांनी कोणाला दाखवले नाही, पण ताजा स्वयंपाक आम्हाला खाऊ घातलाय. ते अभ्यासाला बसून उठले तिथं लिहिलेलं असायचं, आमचं लक्ष तेवढ्यावरच असायचं. कानेगावला आलं की महाराजांच्या उशीच्या मागं काही चिठ्ठी भेटते का पाहायची. मग ती चिठ्ठी पाहिली, त्याच्यावर श्लोक तर असायचा, अभंग तर असायचा. आणि मग ते आम्ही इथून शहराला जाईपर्यंत पाठ करत जायचं. आणि मग त्यांनी एकदा चाल सांगितली की जशाला तशी चाल डोक्यात फिट राहायची. आणि पुन्हा येऊन म्हणून दाखवलं की पुन्हा काय करायचे की शाबासकी द्यायचे, पाठ थोपटायचे आणि दुसरं भजन बक्षीस. याच्यामध्ये किती पाठ आहेत मलाही माहिती नाही, पण जेव्हा हे गाथा सगळ्यांच्या हातात आली तरी त्यांनी तेवढा जास्त कोणाला दिलेले नव्हते. मग आता ह्या महाराजांनी गाथेचा सगळ्यांना आता दिलेली आहे, भजन चालू आहेत. कोणी स्वतःच पढाई कशाला करेल. आणि संत तर ओळखूच येत नाही, देव ओळख देत नाही आणि संत ओळखूच येत नाही. म्हणून मना जग जसेच्या तसेच राहिले अशी आपली अवस्था होते. पण असं होऊ नये, काही का होईना आपल्याला त्यांचा लाभ घेता यावा आणि आणखीन आपल्याला ह्या भूमीबद्दल आदर वाटावा, भाव दृढ व्हावा, एवढ्यासाठीच हे कानेगाव महात्म्य आहे. आणि ही जी माझी वेडीवाकडी सेवा आहे, आपण सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतला तर ह्या श्रोते मंडळीच्या गायक वादक साथ देणारे आमचे खूप म्हणजे भागवताचार्य आहेत, गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत. मला त्याच्यातलं काहीच येत नाही, तरी पण ते साथ द्यायले, ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनीच हे 7 दिवस मला सांभाळून न्यायचे.
अशा प्रकारे आपण आनंद घ्यायचा आणि द्यायचा आहे. एवढे बोलून मी माझ्या सेवेला विराम देते. गुरुदेव तुम्हारी जय जय. कृष्ण भगवान की जय. सोहमपुरी महाराज की जय. माधवपुरी महाराज की माधवदास महाराज की जय. गुरु माऊली माता माता की जय. यमुना माता माता की जय. सब संतन की जय. कान्हेश्वर भगवान की जय. आरती. आरती घेण्यासाठी तात्या या.